नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 12 मे 2024 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत यांच्यामधील ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। तर आजची जी काही डिस्कशन आहे या डिस्कशन मध्ये आपण समृद्धी महामार्ग, साखर उत्पादन, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कॅम्प डेव्हिड अकॉर्ड, एशिया पॅसिफिक रिजन, युनायटेड नेशन, प्रोटीन फोल्डिंग आणि पॅसिफिक रिंग ऑफ फायर या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जी काही आजची आपली पहिली न्यूज आहे ती समृद्धी महामार्गा संदर्भात आहे। सरळ यावर आधारित जे काही न्यूज आपल्याकडे आहे ती न्यूज पाहूया। समृद्धी महामार्ग ऑगस्ट पासून सुरू, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय महामार्ग म्हणून आपण समृद्धी महामार्गाकडे पाहतो। या ठिकाणी जो समृद्धी महामार्ग आहे तो टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे आणि जो शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने या दरम्यान आहे, या टप्प्याचं काम 95% पूर्ण झालं असून ऑगस्ट पासून हा जो शेवटचा टप्पा आहे तोही या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकतो। अशा प्रकारची या ठिकाणी न्यूज आपल्या समोर आहे। या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही आजचे आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1, समृद्धी महामार्ग अधिक पर्यावरणपूरक बनवण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर केला जात आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। येणाऱ्या काळामध्ये विकास आणि जे काही पायाभूत प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन या महत्त्वाच्या बाबी आपल्या समोर असणार आहेत आणि समृद्धी महामार्गाची निर्मिती करत असताना राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती आणि त्याचबरोबर जे काही पर्यावरण आहे त्याचं कमीत कमी नुकसान होईल याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातच या ठिकाणी कोणते तंत्रज्ञान वापरले आहे असे या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही समृद्धी महामार्ग आहे या महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणावर सोलार पार्क या ठिकाणी उभारण्यात आले आहे। म्हणजे या ठिकाणी सूर्यापासून जी काही ऊर्जा आहे या ऊर्जेचा वापर आसपासच्या रिजनमध्ये त्या ठिकाणी केला जाणार आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2, समृद्धी महामार्गाचा उद्देश कोणत्या 2 प्रमुख शहरांमधील प्रवास वेळ कमी करणे असा आहे, अशा प्रकारचा मित्रांनो आपल्या या ठिकाणी आपला प्रश्न आहे। त्या ठिकाणी सरळ प्रश्न असा आहे की समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी मुंबई आणि नागपूर यांना या ठिकाणी समृद्धी महामार्गामुळे जोडण्यात आलेलं आहे, ज्यामुळे मुंबई ते नागपूर हे जे प्रवासाचे अंतर आहे ते केवळ आता 8 तासावर आलेले आहे। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय ए। चलूया आपल्या पुढच्या स्लाइडकडे। जी आपली पुढची स्लाइड आहे ती समृद्धी महामार्गासंदर्भात आहे। इन डिटेल मध्ये या ठिकाणी आपण समृद्धी महामार्गाविषयी माहिती पाहणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे जे काही महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत ते पाहूया। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 डिसेंबर 2022 रोजी समृद्धी महामार्गाचा जो काही पहिला टप्पा आहे जो की नागपूर ते शिर्डी दरम्यान सुरू करण्यात आला, जो की या ठिकाणी 520 किलोमीटर अंतराचा आहे, याचं उद्घाटन केलं। या ठिकाणी जो काही समृद्धी महामार्ग आपण नाव घेतो त्या महामार्गाचे जे काही ऑफिशियल नाव आहे ते आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि त्याला नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे किंवा महासंपर्क द्रुतगती महामार्ग याही नावाने ओळखतात, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। सर्वप्रथम म्हणजे या ठिकाणी जे काही समृद्धी महामार्गाचे अधिकृत नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरून या ठिकाणी महाराष्ट्र समृद्धी महामार्गाला नाव दिलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं। पुढे जर समृद्धी महामार्गाविषयी महत्त्वाचे जे काही ठळक वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांची या ठिकाणी जर आपण चर्चा केली तर मित्रांनो तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी माहिती असला पाहिजे की जो काही समृद्धी महामार्ग आहे या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 720 किमी आहे। म्हणजे मुंबई ते नागपूरच्या दरम्यान जे काही समृद्धी महामार्गाचं अंतर आहे ते 701 किलोमीटर असलेलं आपल्याला दिसतं। या ठिकाणी या रस्त्याची जी काही रुंदी आहे ते 120 मीटर पर्यंत ठेवण्यात आली आहे आणि या ठिकाणी एकूण 6 मार्गिका आहेत, म्हणजे 3 बाय 3
3 एका साईडला आणि 3 दुसऱ्या साईडला अशा एकूण 6 मार्गिका या ठिकाणी समृद्धी महामार्गावर आपल्याला असलेल्या दिसतात। या ठिकाणी या महामार्गावर जो काही प्रस्तावित वाहनांचा वेग आहे तो 150 किमी प्रति तास इतका ठेवण्यात आला आहे आणि या महामार्गावर एकूण 25 एक्सचेंजेस आहेत। आता या ठिकाणी एक्सचेंजेस म्हणजे काय? हा जो समृद्धी महामार्ग आहे या महामार्गावर तुम्ही 701 किलोमीटरच्या दरम्यान एकूण 25 ठिकाणावरून इंटर किंवा एक्झिट करू शकता। म्हणजे एकदा का तुम्ही समृद्धी महामार्गावरती प्रवेश केला की तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून या ठिकाणी समृद्धी महामार्गावरून एक्झिट करू शकत नाही। जे काही 25 एक्सचेंजेस देण्यात आले आहेत केवळ त्या एक्सचेंजेस मधूनच तुम्ही त्या ठिकाणी एक्झिट करू शकताय। याला या ठिकाणी आपण एक्सचेंजेस असे म्हणतो। समृद्धी महामार्गावरती एकूण 6 बोगदे आहेत आणि 8 रेल्वे ओव्हरब्रिजेस आहेत, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। अशा प्रकारे समृद्धी महामार्ग आणि त्याच्या संबंधी असणारे जे काही महत्त्वाचे थोडेफार फॅक्ट्स आहेत त्यांची या ठिकाणी आता आपण चर्चा केली। आता पुढे या ठिकाणी आपण पुढची न्यूज पाहणार आहोत जी की या ठिकाणी साखर उत्पादना संदर्भात आहे। सर्व या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। कारखान्यावर 4000 कोटीच्या कर्जांचा डोंगर, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचं उत्पादन केलं जातं आणि आपल्या रोजच्या आहारामध्ये साखर एक महत्त्वपूर्ण पदार्थ असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी जी काही न्यूज आहे त्या न्यूजचा एकूण संदर्भ तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। मागच्या 4 वर्षाखाली आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण झालं, परिणामी ऊस या पिकाची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आणि यामुळे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही साखर आहे त्या साखरेचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन निर्माण झालं। परिणामी या ज्या किमती आहेत साखरेच्या किमती या ठिकाणी कमी झाल्या आणि याचा फटका या ठिकाणी साखर कारखान्यांना बसू लागला। मग सरकारने असा निर्णय घेतला जे काही अधिकचे ऊसाचे उत्पादन होत आहे ते उत्पादन या ठिकाणी आपण इथेनॉल निर्मितीकडे वळवले पाहिजे। म्हणजे या ठिकाणी आवश्यक प्रमाणात आपल्याला साखरेची निर्मिती करता येईल। त्याचबरोबर इथेनॉलच्या निर्मितीतून जे काही आपण परदेशातून खनिज तेलाची आयात करतो त्या खनिज तेलाच्या आयातीवर होणारा जो काही खर्च आहे त्या खर्चामध्येही यामुळे बचत होईल। मग अशा प्रकारचं धोरण या ठिकाणी सरकारने आखलं होतं। परिणामी या ठिकाणी केंद्र सरकारने जे काही साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मिती प्रोजेक्ट उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहाय्य केले किंवा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कर्ज दिले। पुढे अशी परिस्थिती आली की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही पावसाचं प्रमाण आहे ते कमी झालं, परिणामी ऊस लागवडीखालील जे काही क्षेत्र आहे ते कमी झालं, परिणामी देशामध्ये साखरेचा तुटवडा निर्माण होईल आणि यातून देशामध्ये साखरेच्या किमती वाढतील अशी एक भीती या ठिकाणी केंद्र सरकार पुढे निर्माण झाली। मग सरकारने काय केलं ते या ठिकाणी जे काही इथेनॉल निर्मितीसाठी वापरले जाणारे जी काही साखर आहे किंवा जो काही ऊस आहे तो या ठिकाणी आता साखर निर्मितीकडे वळवला। म्हणजे या ठिकाणी इथेनॉलच्या निर्मितीवर आणि साखरेच्या निर्यातीवर सरकारकडून या ठिकाणी बंधने घालण्यात आली आणि त्याच वेळी साखर कारखान्यांनी जे काही इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहेत ते बँकाकडून कर्जाने व्याजाने पैसा घेऊन उभारले होते आणि ते जर इथेनॉल निर्मिती प्रकल्प या ठिकाणी उपयोगात आले नाही तर या ठिकाणी या प्रकल्पासाठी घेतलेलं जे काही कर्ज आहे ते कसं फेडायचं, यामुळेच या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत त्यांच्यावरती 4000 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे असं या ठिकाणी या न्यूज मध्ये सांगण्यात आलेलं आहे। एकूण असा या न्यूजचा या ठिकाणी संदर्भ असलेला दिसतो। या ठिकाणी या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतात प्रामुख्याने ऊसापासून कोणत्या प्रकारची साखर तयार केली जाते असे या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही साखर आहे त्या साखरेपासून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर शुद्ध साखर तयार केली जाते। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। जे काही आपल्याकडे ऊस उत्पादन होतं आपल्या देशामध्ये त्या ऊस उत्पादनाविषयी काही ठराविक पॉईंट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जो काही उत्तरेचा मैदानी प्रदेश आहे या मैदानी प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर साखरेचं आणि ऊसाचं उत्पादन घेतलं जाते हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। अलीकडील काळामध्ये महाराष्ट्र राज्य देशामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन करणारे राज्य म्हणून पुढे आले। पूर्वी जे की उत्तर प्रदेश या राज्याचा क्रमांक त्या ठिकाणी लागत होता। साखर उत्पादन करत असताना जे काही बाय प्रोडक्ट्स आहे त्यामध्ये मोलायसेस हा
एक महत्त्वपूर्ण बाय प्रोडक्ट या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो आणि प्रामुख्याने जे काही आपण प्राथमिक स्वरूपात जी काही साखरेची निर्मिती करतो ती एक रिफाइनड प्रकारातील साखर असते, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि या ठिकाणी ऊसाचा जो काही रस निर्माण केला जातो किंवा ऊसाच्या कांड्यापासून जे काही रसाची निर्मिती केली जाते ती जी प्रोसेस आहे त्याला या ठिकाणी मायलिंग असं म्हणतात। हे ठराविक पॉइंट ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनासंदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता रोग ऊसाच्या झाडावर होतो किंवा ऊसाच्या पिकावर येतो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही लाल रॉट नावाचा रोग आहे ज्याला की आपण रेड रॉट असं म्हणतो, हा प्रामुख्याने ऊस या पिकाला या ठिकाणी बाधित करण्याचं कार्य करतो। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जे की या ठिकाणी यूपीएससी बेसवर आधारित आहे। एमपीएससीचेही विद्यार्थी या प्रकारचे क्वेश्चनचा अभ्यास करू शकतात, कारण यूपीएससी आणि एमपीएससी आता सेम आहेत, सेम पॅटर्न आहे। म्हणजेच या ठिकाणी तुम्ही एमपीएससी तयारी करत असताना यूपीएससी तयारी करू शकताय किंवा यूपीएससीची तयारी करत असताना त्याच वेळी तुम्ही एमपीएससीचीही तयारी करू शकताय। सरळ जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रश्न आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वरती। प्रश्न पाहूया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1, free and fair election are part of the basic structure of the constitution. Statement 2, article 3 to 4 give the election commission complete authority to ensure free and fair election. तर मित्रांनो कोणतीही डेमोक्रेसी असू द्या, त्या डेमोक्रेसीमध्ये जे काही फ्री अँड फेअर इलेक्शन असतं म्हणजे मुक्त वातावरणामध्ये जे काही निवडणुका घेतल्या जातात ते या ठिकाणी मूलभूत तत्व आहे कोणत्याही लोकशाहीचं, कोणत्याही डेमोक्रेसीचं, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी वरील जे 2 स्टेटमेंट आहेत यापैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। चर्चा करूया या स्टेटमेंटची। या ठिकाणी जे स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। फ्री अँड फेअर इलेक्शन आर पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे जे काही आपल्या संविधानाचे मूलभूत तत्व आहे त्याचा एक भाग आहे फ्री अँड फेअर इलेक्शन। आता या ठिकाणी बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, त्याची या ठिकाणी आपण चर्चा करूया। जी काही आपलं संविधान आहे, आपल्या संविधानामध्ये काही बेसिक प्रिन्सिपल्स आहेत, जसे की फंडामेंटल राईट असेल, डीपीएसपी असेल, हे काय आहेत आपल्या संविधानामध्ये बेसिक प्रिन्सिपल्स आहेत। मग हे जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत या बेसिक प्रिन्सिपललाच या ठिकाणी आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो। आणि हे जे आपले बेसिक प्रिन्सिपल्स आहेत याला कोणतेही सरकार किंवा पार्लमेंट व्हायलेट करू शकत नाही किंवा त्याला या ठिकाणी अमेंडही करू शकत नाही, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच या ठिकाणी कोणत्याही कायद्याने, कोणत्याही डिसिजनने जे आपले फंडामेंटल राईट आहेत ते संविधानामधून काढले जाऊ शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये। याला या ठिकाणी आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो। आणि पुढचा असा प्रश्न आहे की बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन हे कोण ठरवतं, म्हणजे ठराविक एक तत्व हे आपल्या संविधानामधील बेसिक स्ट्रक्चर आहे हे कोण ठरवतं, तर इट इज डिसाइडेड बाय सुप्रीम कोर्ट। म्हणजे सुप्रीम कोर्ट ठरवल की आपल्या संविधानामधील कोणतं आर्टिकल, कोणते तत्व हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे का नाही। आणि एकदा का सुप्रीम कोर्टने त्या ठराविक गोष्टीला बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन ठरवलं तर मग त्याला व्हायलेट केलं जाऊ शकत नाही, त्याला अमेंड केलं जाऊ शकत नाही कसल्याही पार्लमेंटच्या ॲक्टने, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करणं हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं एक बेसिक फंक्शन आहे आणि हेच आपल्या संविधानाचं एक बेसिक स्ट्रक्चर सुद्धा आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आपल्या संविधानामध्ये जे काही आर्टिकल 324 देण्यात आले आहे हे या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मोठ्या प्रमाणावर अधिकार देतं। तर या ठिकाणी पहा, आर्टिकल 324 नुसार या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे। आणि जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे इट इज अ इंडिपेंडंट बॉडी, म्हणजे ते एक स्वतंत्र संस्था आहे किंवा स्वतंत्र संस्था म्हणून त्या ठिकाणी कार्य करते। आणि या ठिकाणी जे काही पार्लमेंट आहे, जी काही आपली संसद आहे आणि जे काही स्टेट लेजिस्लेचर आहेत यांचं इलेक्शन कंडक्ट करण्याचा अधिकार या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी
मतदानासंदर्भात महत्त्वपूर्ण आणि निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार ही या ठिकाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देण्यात आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे, विधान क्रमांक 2 मित्रांनो अगदी बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी, बोथ 1 and 2 स्टेटमेंट आर करेक्ट। लेट्स गो फॉर आवर नेक्स्ट क्वेश्चन विच इज ऑन कॅम्प डेव्हिड अकॉर्ड। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। द कॅम्प डेव्हिड अकॉर्ड वेअर अ पीस ॲग्रीमेंट साइन्ड बिटवीन, जो काही कॅम्प डेव्हिड अकॉर्ड आहे तो एक शांतता करार आहे, तो कोणत्या दोन देशादरम्यान साइन करण्यात आला आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो जो काही कॅम्प डेव्हिड अकॉर्ड आहे तो 1978 साली करण्यात आला होता, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आणि तो अकॉर्ड या ठिकाणी इस्रायल आणि इजिप्त या दोन देशाच्या दरम्यान साइन करण्यात आला होता, की ज्या ठिकाणी युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेने या ठिकाणी मध्यस्थी केलेली होती। म्हणजे प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय बी। तर या ठिकाणी पहा जो काही इस्रायल आणि इजिप्त देश आहे यांचं वर्ल्ड मॅपमध्ये जी पोझिशन आहे ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी इस्रायल या ना त्या कारणामुळे ऑलवेज न्यूजमध्ये असतो आणि त्याचप्रमाणे इजिप्त ही बऱ्याच वेळा आपल्याला न्यूजमध्ये दिसतो। यूपीएससी करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा जो एरिया आहे ज्याला की आपण मिडल एशिया म्हणतो हा खूपच महत्त्वाचा आहे। यावर यूपीएससीने मागच्या काही वर्षामध्ये खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत। तर या ठिकाणी मित्रांनो हा जो एरिया दिसतो हा आहे मेडिटेरियन सी ज्याला की आपण भूमध्य महासागर म्हणतो आणि या ठिकाणी आपण इस्रायल हा देश पाहू शकताय। आणि त्याचबरोबर मेडिटेरियन सीच्या दक्षिणेला हा जो एरिया आहे या ठिकाणी आहे इजिप्त हा देश। इजिप्त या देशातून नाईल नदी वाहते जी की जगातील सर्वाधिक लांबीची नदी आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे नाईल नदी इजिप्त या देशातून वाहत जाऊन पुढे ती मेडिटेरियन सी मध्ये प्रवेश करते। त्या ठिकाणी इस्रायल आणि इजिप्त या दोन देशांमध्ये कॅम्प डेव्हिड अकॉर्ड साइन झाला होता। त्याचबरोबर या ठिकाणी एक सुएज कालवा आहे जो की रेड सी आणि भूमध्य महासागर यांना जोडण्याचं कार्य करतो। या कालव्यातून जगातील सर्वाधिक व्यापार होतो हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी आपला इंडिया तुम्ही पाहू शकताय आणि इंडियाच्या जो काही पश्चिमेला जो काही एरिया येतो त्याला या ठिकाणी आपण मिडल ईस्ट असे म्हणतो, ज्यामध्ये इजिप्त येईल, सुदान येईल, सौदी अरेबिया, इराण, इराक, सिरिया हे देश या ठिकाणी येताना आपल्याला दिसतात। चलूयाच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी एशिया पॅसिफिक रिजन संदर्भात आहे। सर्वप्रथम जो एशिया पॅसिफिक रिजन आहे तो रिजन तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आशिया खंड आणि जो काही पॅसिफिक महासागर आहे यांच्या दरम्यान येणारा जो काही प्रदेश आहे त्याला या ठिकाणी आपण एशिया पॅसिफिक रिजन असं म्हणतो। तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इंडिया आणि हा पूर्णच्या पूर्ण एशिया खंड या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी पॅसिफिक महासागर आपल्याला दिसतो। या ठिकाणी एशिया आणि पॅसिफिक रिजन यामधील जे काही देश आहेत ते या ठिकाणी येतात, त्यांना या ठिकाणी एशिया पॅसिफिक रिजन किंवा एशिया पॅसिफिक कंट्रीज असेही म्हणतो। या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। In the Asia Pacific region, which one of the following organization is focused on इकॉनॉमिक ग्रोथ, कोऑपरेशन, ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी इंटरनॅशनल बट इकॉनॉमिकचा या ठिकाणी आपल्यासमोर प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 7 चं ते आहे एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन ऑर्गनायझेशन। ही एशिया पॅसिफिक रिजन मध्ये जे काही इकॉनॉमिक ग्रोथ, कोऑपरेशन आणि इन्व्हेस्टमेंट आहे यावर फोकस करण्याचं कार्य करते। या ठिकाणी APEC ही एक रिजनल ऑर्गनायझेशन आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ऑर्गनायझेशनचे एकूण 21 देश हे सदस्य आहेत। त्या सदस्याविषयी थोडीफार तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जी आहे ती प्रामुख्याने प्रमोट करते ते फ्री ट्रेड, इन्व्हेस्टमेंट आणि कोऑपरेशन बिटवीन द मेंबर कंट्रीज। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय बी। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी मित्रांनो युनायटेड नेशन संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। The decision to accept new member state in United Nations ultimately lies with, या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे की जर एखाद्या देशाला संयुक्त राष्ट्राचं सदस्यत्व द्यायचं असेल तर तो निर्णय कोण घेतं। तर मित्रांनो या ठिकाणी पहा जी काही जनरल असेंब्ली आहे युनायटेड स्टेट
त्या जनरल असेंब्लीतील मेंबरकडून 2/3 मेजॉरिटीने जर एखादा प्रस्ताव पास झाला तर या ठिकाणी एका नवीन देशाला या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांगाचं या ठिकाणी सदस्यत्व दिलं जाऊ शकतं। आणि जी काही जनरल असेंब्ली आहे इट इज अ गव्हर्निंग बॉडी ऑफ युनायटेड नेशन। ज्या प्रकारे आपल्या देशाचे कायदे संसदेत ठरवले जातात अगदी त्याच प्रकारे युनायटेड नेशन संदर्भात जे काही नियम असतील रेग्युलेशन्स असतील ते या ठिकाणी जनरल असेंब्लीमध्ये ठरवले जातात। आणि या जनरल असेंब्लीमध्ये एकूण 15 देश सदस्य आहेत, ज्यापैकी 5 देश हे परमनंट म्हणजे स्थायी सदस्य आहेत आणि जे काही 10 देश आहेत ते प्रत्येकी 2 वर्षासाठी या ठिकाणी निवडले जातात। तर अशा प्रकारे या ठिकाणी इन डिटेलमध्ये आपण जे काही युनायटेड नेशन विषयी जो काही आपल्याकडे प्रश्न होता तो प्रश्न पाहितला। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी प्रोटीन फोल्डिंग या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। विच वन ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स द टर्म प्रोटीन फोल्डिंग। अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। अशा प्रकारचे प्रश्न यूपीएससीच्या एक्झाममध्ये 2-3 ते तुम्हाला दिसूनच जातील। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचं जे काही आपले योग्य उत्तर आहे ते उत्तर पाहूया। द प्रोसेस बाय विच प्रोटीन अज्युम्स इट्स फंक्शनल 3-dimensional स्ट्रक्चर इट इज कॉल्ड प्रोटीन फोल्डिंग। तर मित्रांनो एक अशा प्रकारची प्रोसेस ज्याच्या माध्यमातून जे काही प्रोटीन आहे त्याचं जे काही 3-dimensional फंक्शनचं स्ट्रक्चर आहे ते अज्युम करतं त्याला या ठिकाणी आपण प्रोटीन फोल्डिंग असं म्हणतो। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 9 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी पॅसिफिक रिंग ऑफ फायर संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। द पॅसिफिक रिंग ऑफ फायर रन थ्रू विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज। दे पॅसिफिक रिंग ऑफ फायर आहे खालीलपैकी कोणत्या देशामधून जातं, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। या ठिकाणी जी देशांची लिस्ट आहे ती लिस्ट अशा प्रकारे आहे। 1 नंबर इंडोनेशिया, 2 नंबर मेक्सिको, नंबर 3 कॅनडा, नंबर 4 गुटेमाला आणि नंबर 5 वर या ठिकाणी रशिया हा देश आहे। वरीलपैकी किती देशातून या ठिकाणी रिंग ऑफ फायर जाते असं या ठिकाणी आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काय रिंग ऑफ फायर आहे ती साईडच्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकताय। सर्वप्रथम रिंग ऑफ फायर किंवा पॅसिफिक रिंग ऑफ फायर आपण का म्हणतो हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हा जो पॅसिफिक रिंग ऑफ फायर आहे हा सर्वाधिक जास्त अस्थिर असलेला भूप्रदेश आपल्या पृथ्वीवर असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी हा जो एरिया आहे या एरियामध्ये सर्वात जास्त भूकंप होताना दिसतात। याच एरियामध्ये सर्वात जास्त ज्वालामुखींची निर्मिती होते। यामुळे या ठिकाणी हा जो प्रदेश आहे तो सदैव जिओग्राफिकली अनस्टेबल असतो। या ठिकाणी पहा जो काही एशिया आहे, एशियाचा जो काही पूर्व भाग आहे या भागामध्ये तुम्हाला रिंग ऑफ फायर दिसेल। त्यानंतर पुढे जो नॉर्थ अमेरिकेचा पश्चिम किनारा आणि त्यानंतर दक्षिण अमेरिकेचा जो काही पश्चिम किनारा आहे या भागामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी उलट्या यू आकाराचा तुम्हाला पॅसिफिक रिंग ऑफ फायर दिसल। मग या ठिकाणी पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये इंडोनेशिया, मेक्सिको, कॅनडा, गुटेमाला, रशिया हे सर्वच्या सर्व या ठिकाणी दिलेले जे आपले देश आहेत ते येतात। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। ऑल 5 कंट्रीज आर कम अंडर पॅसिफिक रिंग ऑफ फायर। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 12 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।